सद्गुरू पै मावती मातोश्री मानी यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे कोणी आणला का दुसरा प्रश्न? अमृत मंथनमध्ये तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणे दूर सारून. त्याचा अर्थ पुढे सांगितला आहे. पाहता पाहता पाणी दूर सारून श्रीहरीला डोळे भरून कसे पाहायचे हे फक्त सद्गुरू शिकवू शकतात. सद्गुरू कृपेने एकदा का देवदर्शन झाले की देव सत्साधकाच्या स्मरणात इतका रुतून बसतो की त्याचे स्मरण न करताही नाही इतका रुतून बसतो की त्याने स्मरण न करताही देवाचे स्मरण अखंड घडू लागते. या अवस्थेत साधक जगतो तो केवळ देवासाठीच. संसारात असतो इतर चार चौघांसारखाच. आता या अंगाने प्रश्न आहे, इथे पाहता पाहता पाणी दूर सारून श्रीहरीला डोळे भरून कसे पाहायचे, म्हणजे सद्गुरूंना नेमकं काय अपेक्षित आहे आणि देवदर्शन होण्यासाठी काय करावे. हा जो सगळा म्हणजे अमृत मंथनमध्ये सद्गुरूंचं जे सांगितलेलं आहे सद्गुरूंनी त्या अंगाने हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न म्हणजे साधनेच्या अंगाने. खरा परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळलं तो वाचला, ज्याला कळलं नाही तो त्याचा परमार्थ सगळा पाण्यात. म्हणजे आपण जे पाहतो सतत, प्रत्येक माणूस पाहतोय ना, सतत जागा झाल्यापासून किंवा जन्माला आल्यापासून जे पाहायला सुरुवात झालेलं आहे ते पाहतच असतो. पण तो पाहतो कसा आणि नेमकं कसं पाहायचं. आपण सगळे पाहतो, पण आपलं पाहणं आणि सद्गुरू जे सांगतात आपण कसं पाहायचं त्याच्यामध्ये अगदी जमीन अस्मानाचा फरक आहे. आपलं पाहणं कसं असतं, आपलं पाहणं प्रथम मीच्या अधिष्ठान असतं. म्हणजे मी अमुक आहे, असं आहे, तसं आहे, अशी एक भावना आपल्याकडे असते, आपली स्वतःची ओळख. आता ही स्वतःची ओळख असते, इथे एक प्रथम आपण तिथे सुरुवात असते. आणि दुसरं म्हणजे त्या ओळखीतून इतरांबद्दल आपल्या ज्या काही भावना असतात चांगल्या वाईट, त्या भावनेतून आपण सर्वांना पाहत असतो. जे ओळखीचे आहेत तो माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे असं म्हणतो की नाही आपण. एक ओळख करताना कोणाला सांगताना काही गोष्टी आवडतात त्या सांगतो, काही गोष्टी आवडत नाही त्या सांगतो. म्हणून भावनेतून पाहणं आहे. आणि ती भावनेतून पाहताना एखादी व्यक्ती आपल्या आवडीची आहे की ना आवडीची आहे, एखादं वागणं आवडतं की ना आवडतं, त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन्स आपल्या पाहण्यामध्ये असतं. आणि ह्या पाहण्यामुळे आपण ओळखीच्या ठिकाणी पाहताना आपलं पाहणं समोरच्याचे दोष जास्त माहिती असतात आपल्याला. गुण विचारतं, गुण सांगता येत नाही. तुम्ही विचारा, नवऱ्याने बायकोला विचारतं माझे गुण काय सांग, ती म्हणा गुण काय माहीत नाही, तुम्ही वाईट काय वागतं ते सांगू शकता. असं आहे सरळ गोष्ट आहे. कारण तुम्ही जर समजा 4-5 बायका एकत्र आहेत आणि एखादी बाई दुसऱ्याच्या नवऱ्याचं कौतुक करत असेल तर काय करेल म्हणजे, हो इतका गुण आहे घेऊन जा घरी. कारण तुम्ही ज्याचं कौतुक तिला माहिती तो किती कसं आहे काय आहे ते कळलं की नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पाहण्यात असतात. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, आपण सर्वांना जे पाहतो आपण एका विशिष्ट भावनेतून, काही अनुभवातून किंवा मग एखाद्याच्या स्वभावातून किंवा आपल्याला आवडतं की नाही आवडतं त्याच्यातून, अशा पद्धतीने जे आपलं पाहणं चालू आहे हे पाहणं दूर सरायचं आहे. खरं पाहायचं असेल तर आपण दुसऱ्याचे गुणदोष पाहतो किंवा गुणदोषांच्या अधिष्ठानावर त्याच्याबद्दल आपण विचार करतो आणि ते विचारातून पाहतो. आता जी ओळखीची माणसं नाही त्यांच्याकडे कसं पाहतो, त्यांच्या कपड्यावरून, त्याची दाढी मिशी ह्याच्यावरून सगळं असतं ना. काही टोपी घातलेली लोक अशी आपण म्हणा ही लोक बरोबर नाही,
माणूस आहे बरोबर आहे का वाईट आहे बघत नाही, पण आपणच ठरवतो तो बरोबर आहे की वाईट आहे, तो चांगला आहे की वाईट आहे. म्हणजे स्वतः आपण आपल्या ठिकाणी एक विशिष्ट खिडकी निर्माण करतो किंवा एखाद्या चष्म्यातून पाहतो म्हणतो, त्या चष्म्यातूनच पाहत असतो. आपल्याला दुसरं पाहणं काहीच कळत नसतं आणि हे पाहणं असतं ते दूषित पाहणं असतं. ह्या पाहण्यातून आपण आपल्या ठिकाणी ही अनेक अनेक दुर्गुण जमवत असतो. किंबहुना आपल्या ह्या पाहण्यातून आपल्या मनाला अशुद्ध करत असतो आणि हे आपल्याला कळतं. म्हणून लहानपणापासून जे जे संस्कार आपल्याला झालेले आहेत आणि त्या संस्कारातून जे आपण पाहतो ते एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही, हे सगळं पाहणं आपलं सतत चालत असतं. म्हणजे अगदी कोकणातला आणि देशाकडचा माणूस जर समोरासमोर आले तर नेमकं काय होतं पाहणं. कोकणाला म्हणून मनात काय म्हणतो, हा घाटी आहे, बरं की नाही, आणि तो घाटाचा म्हणून ह्याला आणखीन काय कोकणी म्हणत काय असे, म्हणजे त्याच्यातून पाहणं असतं. म्हणजे एक एक गोष्ट आपण जर पाहायला लागलो स्वतःच आपण काही ठरवतो आणि ठरवून पाहत असतो. आणि खरं पाहणं बाजूला होतं, निखळ पाहणं की समोर जे दिसतं ते जसंच्या तसं स्वीकारता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. हे पाहणं कसं पाहायचं हे शिकता आलं पाहिजे. आता परमार्थाच्या अंगाने प्रथमच सगळं काय सांगितलेलं आहे की परमेश्वर ज्याला आपण म्हणतो ते चैतन्य स्वरूप म्हणतो, हे चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपात प्रगट आहे. अगदी निर्जीव वस्तू असो किंवा सजीव वस्तू असतो, म्हणजे डोंगर, दऱ्या, नदी, समुद्र असो किंवा पशु पक्षी किंवा सर्व माणसं असो, ही सर्व रूप परमेश्वराची. आता लहानपणापासून खरं सांगितलेलं आहे. जर तुम्ही साने गुरुजी, लहानपणी आम्ही साने गुरुजी कथा मला पूर्वी असायच्या, आता आहेत मला माहीत नाही कुठे, कारण मुलांना बोधक देण्यासाठी सुंदर साने गुरुजींच्या गोष्टी होत्या. आणि खरा तोही कची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणून ते प्रार्थना असायची. आता त्या साने गुरुजींच्या कसा बोध खरं मोठं झाल्याने कळलं पाहिजे ना, पण मोठं झाल्यावर ते खरा तोही कची धर्म विसरून जातो, माझा धर्म तुझा धर्म सुरू होतो ना. म्हणजे इथे भेदभावातून पाहणं, द्वेषभावातून पाहणं किंवा विकारातून पाहणं, ह्या सगळ्या पाहण्याच्या पलीकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. ते पाहता येत नाही माणसं. ते पाहण्यासाठी कसं पाहिजे, ही सगळी परमेश्वराची रूपं आहेत हे जे सांगितलं जातं. सगळी लहानपणाच्या गोष्टीमध्ये पण हे सांगितलं जायचं नाही असं नाही, सगळीच रूपं परमेश्वराची आहेत. आपण तसं पाहू शकतो का? पाहता येत नाही. समोर दिसलं हे परमेश्वराचं रूप आहे असं पाहता येत नाही आपल्याला. का पाहता येत नाही? कारण आपण तसं पाहण्याचा प्रयत्नच करत नाही. आपली सवय ही समोरच्याचा दोष काय की समोर तो कसा दिसतो त्याच्या रंगावर, रूपावर, चालीवर, चालताना तो कसा चालतो, बोलताना कसा बोलतो, इथे सगळं लक्ष असतं. पण ते परमेश्वराचं रूप आहे हे आपल्याला पाहता येतं. आणि हे जर आपल्याला हे पाहता येत नसल्यामुळेच आपलं कर्मस्थिती पाहण्यातच चुकतं. म्हणून ज्याला हे पाहणं, वर्म ज्याला कळत नाही त्याचा सगळा परमार्थ पाण्यात. याचा अर्थ काय, आपल्याला जर नुसतं विकार पाहून त्या विकारातूनच पाहिजे जी सवय लागलेली आहे ती जर आपल्याला दूर करता आली नाही तर आपला परमार्थ कधीच सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून नुसती प्रार्थना केली किंवा अगदी आपण 1000 वेळा प्रार्थना म्हणतो, महाराजांनी सांगितलं, चांगली गोष्ट सांगितली, पण पाहणं सुधारलं नाही तर त्या प्रार्थनेचा पाहिजे तसा उपयोग होत पण नाही. आपलं पाहणं हे मुळात दूषित होतं आणि ही दूषित असलेलं पाहणं आपल्याला दूर सारता आलं. आणि हे दूर सारण्यासाठी कसं पाहायचं, अशा 2 गोष्टी. म्हणजे सर्वसाधारण आपण डोळे उघडे करून जेव्हा पाहतो तेव्हा हे सर्व विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाण, असं पाहणं की विश्वची माझे घर. म्हणजे हे सर्व विश्व ह्या परमेश्वराचं घर आहे. माझं म्हणजे परमेश्वरी शक्तीचं घर आहे. अशी मती ज्याची स्थिर, अशी ज्याच्याकडे ही स्थिर भाव असेल, हे सगळं परमेश्वराचंच घर आहे किंवा परमेश्वराची निर्मिती आहे. ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर, की हे चर आणि अचर कोण आहे, तो परमेश्वरच चर अचर झालाय. परमेश्वराला पाहायचं आहे तर त्या चर आणि अचर जगात पाहता येतं, इतर वेळेला त्याला कधीच पाहता येत नाही. म्हणून परमेश्वराला आता बऱ्याच वेळेला महाराज म्हणतात परमेश्वराला पाहता येतं. मग लोक आम्हाला का नाही दिसत, कारण त्याकडे पाहत नाही म्हणून. ते महाराजांचं एक गुगली असायची, बऱ्याच वेळ म्हणायचे
तुम्ही त्याला पाहत नाही म्हणून दिसत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही आता समोर दिसत सगळी परमेश्वराची रूप आहे, पाहायला लागलं दिसला, पण ती परमेश्वर रूप नाही बघितलं तुम्हाला कसं दिसणार परमेश्वर. म्हणजे प्रत्येक रूप परमेश्वराचा हा जर बोध आपल्याला घेता आला, मनापासून अंतःकरणावर समजून घेता आलं पाहिजे. आपण काय करतो, वरवर पाहतो की वरवर ऐकतो, आणि वरवर ऐकल्यानंतर आपल्याला असं पाहता आलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला इतरांशी संबंध ठेवता आले पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे, आणि पाहणं सुधारलं पाहिजे म्हणजे अगदी आपण व्यवहारामध्ये तुम्ही साधनेचा प्रकार वेगळा झाला, पण ही लोकांचं साधन आहे की जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा. आता खरा भक्तियोग हा सांगितला आहे, जे जे दिसेल तो भगवंतच आहे, ती ईश्वरी शक्तीच आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला पाहणं सुधारतं. म्हणजे प्रत्येकाकडे पाहायचं कसं, प्रत्येक रूप हे परमेश्वराचं रूप आहे. किंवा सद्गुरूंनी जेव्हा सांगितलं परमेश्वर म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप आहे. आता अनंत चैतन्य स्वरूप म्हणून परमेश्वर आपण किती वेळा लक्षात ठेवतो. मग आपल्याला परमेश्वर म्हटलं की आपली गावची देवी, कुलदेवता सगळे आठवतात, पण हा परमेश्वर नुसता गावापुरती आहे का. मग गावी जायला व्हायला लग्न आलं की पहिली पत्रिका कुठे जातो द्यायला, आपण कुलदेवतेला दिल्याशिवाय कोणाला पत्रिका द्यायची नाही. आता जरा आणखी जीवन झालं सुधारलं, पहिलं सद्गुरूंच्या घरी द्यायचं, असं सुरू व्हायचं, कळलं ना. पण इथे परमेश्वर म्हणजे काय, ही सगळी रूप परमेश्वराचीच. तिथे वेगळं कुठे गावी बसला आणि इथे दुसरीकडे बसलाय का काशी यात्रेला बसला असं काहीच नाहीये. ही परमेश्वर शक्ती सर्वत्र आहे, आणि त्यातून जे जे निर्माण झालंय ते त्या परमेश्वरचं रूपच आहे. हा बोधात जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं पाहणं सुधारलं म्हणून सांगतात. पाहणं सुधारायचं म्हणजे नेमकं काय सुधारायचं, आपल्या भावना इतरांबद्दल पाहताना आपण त्या ईश्वरत्वाच्या भावनेतून पाहायला लागलो तर परमार्थ सिद्ध झाला. याच्याकडे दुसरं उपास तपास रत वैकल्य काही गरज नाहीये, फक्त पाहणं सुधारता आलं पाहिजे. हे जर पाहता आलं तर आपल्याला द्वेष भावना वगैरे काहीच येत नाही. खरं सांगायचं म्हणजे समोरच्याचं चांगलं झालं तर कौतुकच वाटतं, वाईट झालं तर वाईट वाटतं, त्याचं भलं व्हावं असं वाटतं. हे कधी होईल, आपलं पाहणं सुधारलं तर. आपलं पाहणं सुधारत नाही, म्हणून सद्गुरूंकडे आल्यानंतर नेमकं काय सुधारलं पाहिजे, पाहणं सुधारलं पाहिजे. आणि पाहणं सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तर सद्गुरूंनी जे जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानातून आपलं आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला आपण सर्वांकडे पाहताना प्रत्येक रूप हे परमेश्वराचं आहे हे सांगत असताना आपण तसं बघायला गेलं तर स्वयंस्मरण जे आपण करतो, इथं अभ्यास करतो, तिथे तेच सांगितलेलं आहे. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे, एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य अवस्था, प्रत्येक अंग दिव्य ज्ञानरूप, आणि प्रत्येक दिव्य आनंद. म्हणून एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणणे तिथे परमार्थ सिद्ध झाला. म्हणजे जमलं तर पाहत नाही आपण तिकडे कुठेच लक्षात नसतं. आपलं फक्त पाहणं हे दृश्य जगताच्या आकारावर, रंगावर, गुणांवर, रूपांवर अवलंबून असतं, दुसरं काहीच अवलंबून नसतं. म्हणून इथे पाहणं सुधारलं पाहिजे. संत सांगतात पाहणं सुधारलं. नामदेवांच्या नामदेवची पुरणपोळी कुत्रा चोरून घेऊन जात होता. आपण काय केलं असतं, काठी बिटी कुठे शोधली असते, अरे माझी पुरणपोळी घेतो म्हणजे काय. नामदेवाने काय केलं, अरे तूप घेऊन त्या मागे गेला, तूप पण पाहिजे, सुखी लागेल तुला. कारण तो पण ईश्वर, मी पण ईश्वर, हा भाव त्यांच्याकडे होता. विठ्ठलला म्हणजे त्या कुत्र्याला पण विठ्ठला म्हणून हाक मारत होते ते, तो कुत्रा घालून पळत होता आणि तूप घेऊन मागे पळत होते. आपलं उलट झालं असतं. पाहणं सुधारायचं असेल म्हणजे आता असं करू नका, कुत्र्याला द्या डोळे बंद खातो असं नाही म्हणत मी. पण जी भावना आहे आपल्याकडे पाहण्याची, ती पाहण्याची भावना आपल्याला सुधारता आली पाहिजे. सोपा परमार्थ हा इथे आहे. बाकी याच्या पुढे हेच जमलं तर आपला सगळ्यांचा परमार्थ सिद्ध झाला म्हणून लक्षात येईल. पण हे जमत नाही, म्हणून संपूर्ण शास्त्र सांगावं लागतं.
की आपली वृत्ती जी आहे पाहण्याची ती अगदी निर्मळ झाली पाहिजे आणि या निर्मळ नजरेतून आपल्याला पाहता आलं पाहिजे की सर्व जे जे आहे ते सर्व परमेश्वराची रूप आहे. म्हणून आपलं आजचं जे विश्व आहे किंवा आज आपण ज्या परिस्थितीत राहतो आहोत ते पूर्वीच्यापेक्षा खूप चांगली आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, कमरेवर तलवार बांधूनच लोक चालायचे, जरा काय तलवार काढून मारामारी करायची. आता कोणी तलवार बिलवार काढत नाही, कायद्याचं राज्य म्हणून काहीतरी, किंवा तुम्ही भांडता ते फक्त शिव्या बिव्या देऊन भांडतात, बाकी काही करायला जात नाही, मारामारी जास्त करतो. पण खून केलं तर फार वाईट होतं, एवढी गोष्ट आपण प्रत्येकाला कळत असते. आजचा काळ असा असल्यामुळे प्रत्येकाकडे पाहताना बाबा सर्व परमेश्वराची रूपं पाहायला काही हरकत वाटत नाही खरं, पण ते जमत नाही आपल्याला, कारण ती आपली सवय आहे. जमत नाही याचा अर्थ आपल्याला गुणदोषातूनच पाहणं आवडतं. नुसतं पाहणं, ईश्वराची रूपं आहेत असं काय पाहायचं, याच्यात काय मजा वाटत नाही असं आपल्याला वाटतं. पण हे पाहणं सुधारलं पाहिजे की जोपर्यंत आपण ह्या पद्धतीने पाहत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये सद्गुण निर्माण होत नाही. जसं पाहतो ते पाहण्यातून आपण तसं होतो. आपण ज्या दृष्टीतून पाहतो त्या दृष्टीतून जे जे दुर्गुणातून पाहतो ते दुर्गुण आपण होऊन जातो. सद्गुणातून पाहिलं तर आपण सद्गुण होऊन जातो. म्हणून सद्गुणातून पाहायला लागलं तर सद्गुणी होऊन जातं, दुर्गुणातून पाहिलं तर दुर्गुणी होऊन जातं. म्हणून एकदा कृष्णाने दुर्योधनाला सांगितलं की जरा बाहेर जा आणि जरा किती चांगली माणसं दिसतात ती घेऊन ये. दुर्योधन गेला, त्याला एकही चांगला माणूस दिसत नव्हता, कारण हा असा करतोय तो तसा करतो, आपल्यासारखाच तो दुर्योधन. म्हणजे काय, आपण दुर्योधनमध्ये काही फरक नाही. आपल्याला एक चांगली माणसं शोधा, अरे कसली चांगली माणसं, पुढे जगात चांगली माणसं आहेत का असं म्हणतो ना आपण. म्हणून तो परत आला, तुम्हाला कोणच नाही चांगलं. मग त्यांनी युधिष्ठिरला सांगितलं, धर्मराज म्हणाले. तो आला आणि परत आला, तो पण असा म्हणून काय झालं, अरे एकही दुर्गुण माणूस दिसत नाही, किती माणसांना घेऊन येतो तुझ्याकडे. पाहण्याची दृष्टी, जसं आपण आहोत त्या दृष्टीतून आपण पाहतो, हे महत्वाचं लक्षात द्यायचं. म्हणून आपल्या ठिकाणी आपलं असणं पण आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. परमार्थ म्हणजे आपले असणे पण आपण कोण आहोत हे आपल्याला ओळखायला विचारतात. मी कोण आहे असं जी ओळख सांगतात, त्यासाठी आपली दृष्टी बदल की आपण कोण आहोत, आपली निर्मिती कुठून झाली. ही आपली निर्मिती म्हणजे आपण जेव्हा आपण शरीर म्हणतो, ही शरीराची निर्मिती सर्वांना माहिती आहे. शरीराची निर्मिती माणसाच्या म्हणजे आईच्या पोटातून होते. आता आईच्या पोटात होते, पण आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचं एक पेशीतून अख्खा देह कसा निर्माण होतो याचा अर्थ आईलाही माहीत नाही, कोणालाच माहीत नाही, कारण ही परमेश्वराची निर्मिती आहे. ही जी परमेश्वराची निर्मिती आहे ते म्हणजे आपण असेच परमेश्वराची निर्मिती आहोत. नुसतं असं जरी आपण पाहिलं तरी आपल्याला लक्षात की आपण ईश्वराचे निर्मिती म्हणून ईश्वरच आहोत. फक्त ते आपल्याला कळत नाही. समोरचे प्रत्येक रूप हे ईश्वराचं आहे ह्या भावात आपल्याला सतत पाहता आलं पाहिजे. म्हणजे परमार्थ ते सिद्ध होतं. आणि हा परमार्थ सिद्ध होण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं, सत्संगतीत राहावं लागतं, कारण ती सवय बदलायची असते पाहण्याची. ती पाहण्याची सवय जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होत नाही. आता आणखीन एक मार्ग तिथे संतांनी सांगितला की आपल्याला हे जे पाहणं आहे ह्या पाहताना आपल्याला आपण कोण आहोत हे पाहता आलं पाहिजे. आणि आपण कोण आहोत हे पाहण्यासाठी आपण आपल्याला पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं रामदास स्वामी सांगतात. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आता हे ज्ञान नेमकं काय आहे, तर हे ज्ञान असं आहे की आपण जी आपली ओळख, आता मगाशी झाली ओळख ती जनरली आपण धरतो ती, पण मुळात आपण आपली ओळख झाली की आपण देह आहोत ही आपली ओळख आहे. आणि ही ओळख बघायला गेलं तर आपण आरशात पाहिलं, आपण म्हणतो मी मला पाहिलं, आरशाचं प्रतीक म्हणजे मी झालं, म्हणजे मी मला पाहतो असं पाहणं आहे. पण संतांना ते अभिप्रेत नाही. संतांना अभिप्रेत आहे ते आपण कोण आहोत त्याची ओळख करून घ्या. आणि ओळखीसाठी काय करावं लागतं, आपलं पाहणं थांबवावं लागतं. जगाशी जे संबंधित होतो ते संबंध बाजूला करून एकांतात जाऊन बसावं लागतं. आणि एकांतात जाऊन बसून आपण आपला शोध घ्यावा लागतो. रमण महर्षी अशी शोध घेत होते. म्हणजे संतांनी सुरुवातीला असे शोध घेतले, त्यांना सद्गुरू होते की नव्हते मला माहीत नव्हतं, पण आपल्याला सद्गुरू आहे, सद्गुरू आपल्याला सांगितलं कसं पाहायचं.
तो एक मार्ग असतो, तो आपल्याला ह्या अभंगामध्ये मग अशी सांगितलेल्या अभंगामध्ये आहे की इथे आपण रमण महर्षी स्वतःला पाहताना विचारलं, समोर एक प्रेत यात्रा चालू होती. तरी बघितलं तर प्रेत असं आपलं गपचूप शांत बसलाय, हलत नाही बिलत नाही. त्यामुळे स्वतः पण अशी हलत नाही बिलत, मग गपचूप असे पडून राहिले. पण त्यांना कळे ना, परत त्यांना कळायला लागला श्वास पण चालू आहे, श्वास काय बंद नाही. त्याचा श्वास बंद होतो, माझा श्वास बंद नाही, पण तो श्वास बंद करता येत नाही. पण इथे मला कोणतं मी आहे हे मी पाहत असतो हे त्यांना कळलं. जरी मी असा आडवा पडलोय, शांत पडलोय, काय तरी मी आहे हे मला कळतं. प्रत्येकाला कळतं मी आहे आपल्याला कळत असतं. आता हे मी आहे कोणाला कळतं? ह्या ठिकाणी आपली दृष्टी गेली पाहिजे. मग ह्या दृष्टी ठिकाणी बाह्यांगाने असलेलं पाहणं सगळं थांबवायचं असतं. म्हणजे पंचज्ञानेंद्रियातून आपण जे जगाशी संबंधित होतं ते सर्व थांबलं पाहिजे. त्यासाठी त्या पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करून घेतली पाहिजे की डोळे बंद केले, एकांता जाऊन बसले, कसला आवाज नाही, शांत आहोत आणि तिथे पाहण्याचा अभ्यास जर केला तरी तिथे पाहणं काय पाहायचं हे कळलं पाहिजे की ते सद्गुरूंची गरज असते. म्हणून ही जी ज्ञान आहे तिथे पाहावे आपण असे आपण. म्हणून हे पाहावे आपण असे आपण हे म्हणत असताना पाहता पाहणे दूर सारणे. तर अभंगाचं सुरुवात काय आहे? काय सुरुवात आहे बघ? पाहता पाहणे दूर सारणे अभंगाची सुरुवात काय आहे? सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दूर सारणे. हा जो अभंग आहे की सत्य ज्ञानानंद म्हणजे सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर, असं ज्याला महाराज आपल्याला परमेश्वर सांगतात की सच्चिदानंद स्वरूप आहे, रूप नाहीये, स्वरूप आहे. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, गगनाचे म्हणजे आकाशालाही व्यापून असलेलं ते अनंत स्वरूप तत्व. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप त्याला रूप नाही, नाही गुण त्याला कसलाही गुण नाही, नाही वर्ण त्याला कसलाही रंग नाही. म्हणजे ते स्वरूप कसं आहे त्याला आपण दुसऱ्या भाषेत निर्गुण किंवा सगुण ह्या अंगाने ओळखतो. निर्गुण स्वरूप, निर्गुण निराकार किंवा सगुण निराकार स्वरूप ते सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो कोण? हे जे अनंत स्वरूप आहे ते तो हा कोण? पाहणारा. म्हणजे आपल्याकडनं मी कोण आहे विचारतो जो आहे तो हा, म्हणजे जो अनंत स्वरूप आहे तो हा श्रीहरी. म्हणजे तो श्रीहरी आहे, तो श्रीहरी हा श्रीहरी. कळतं का लक्षात? तो जो श्रीहरी म्हणतो की अनंत स्वरूप आहे, चैतन्याचा विराट सागर म्हणजे परमेश्वर आहे असं जे आपण सांगत असतो, त्या चैतन्याच्या विराट सागरामध्ये निर्माण झालेला हा जो देह आहे आणि देहातून हे जो पाहणारं तत्व आहे तो हा श्रीहरी, अनंत स्वरूप आहे तो श्रीहरी ह्या देहातून पाहतोय. तो हा श्रीहरी पाहिला डोळेवरी. जेव्हा संतांना कळलं की जे अनंत स्वरूप आहे तेच ह्या देहातून पाहतोय, ह्या देहातून प्रत्येकाच्या देहातून पाहतो. म्हणजे फक्त त्या संतांच्या देहातून पाहत असं नाही, आपल्या सर्वांच्या देहातून तोच श्रीहरी पाहतो. आणि त्याला आपल्याला धरता आलं पाहिजे. पाहायचं कुठे? तर आपल्याच अंतःकरणात असलेल्या श्रीहरीला आपणच पाहायचं. म्हणजे श्रीहरीलाच पाहायचं. तिथे मी अमुक तमुक ही ओळखच बाजूला झाली. तिथे मी अमुक तमुक कोण नाही, फक्त हा पाहणारा आहे तो महत्वाचा आहे. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते. म्हणून परमेश्वराला रूप गुण वर्ण काही नाही आहे, मूळ स्वरूप. पण तोच साकार रूपाने प्रकट झाला. म्हणजे सगुण साकार म्हणजे हे सगळं विश्व, ही जी आपली रूप दिसतात ती सगळी सगुण साकार रूप आहे. पण तोच एकच असलेला परमात्मा अनंत रूपाने प्रकट झाला, विविध रूपाने प्रकट झालाय. आणि तो विविध रूपाने प्रकट होऊन तोच प्रत्येक देहातून पाहतो. पण तो हा श्रीहरी पाहिला डोळेवरी. म्हणजे संतांना ते अनुभव यायला लागले आणि त्या अनुभवात ते डोळे बंद करून स्वतः जगाशी सगळा संबंध सोडून आपल्याच ठिकाणी असलेला म्हणजे ईश्वरत्वाच्याच ठिकाणी असलेल्या ईश्वराने ईश्वराचा बोध घेत राहायचा आहे तो देवच आहे आणि आहे तो देवच आहे ह्या भावात त्या पाहता पाहता पाहणे दूर सोडले.
म्हणजे बाहेरचं सगळं पाहणं बाजूला गेलेलं आहे आणि फक्त हा पाहणाराच आहे. त्या पाहणाऱ्यानेच पाहणाऱ्याचा भाव, पाहणाऱ्याच्या ईश्वरत्वाच्या भावातून भान घेत राहतो. पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय. कोणाला पाहतोय? पाहणाऱ्याला. जगाला नाही पाहायचं. म्हणून काळोखात बसा, एकांतात बसा, कोणी काही डिस्टर्ब न करणं अशा ठिकाणी बसा आणि तिथे पाहणारा आहे हे कळतं. आपल्याला आता पाहणारा कळत नाही. पाहणारा जगाला पाहतो, स्वतःला पाहू शकत नाही. स्वतःकडे लक्षच नसतं. त्याचं लक्ष देहाकडे आहे पण स्वतःकडे नाही. आपण छान दिसायला कपडे घालतो, सगळं करतो, मेकअप सगळं करत असतो. कोणाला सजवतो कोणाला? मेल्यानंतर सजवलं आणि जिवंत असं सजवलं एकच असतं. कळलं तर हे शरीर आहे, त्याला शिव म्हणतो आपण. हा पाहणाऱ्या बाजूला गेला तर ते शव होतं. शिव आणि शव याच्यामधला फरक हा आहे. पाहणारा आहे तोपर्यंत शिव आहे, पाहणारा बाजूला गेला तर ते शव होतो आणि त्याला आपण सजवतो. असं काय थोडक्यात सांगला सर. इथे हा पाहणार त्याच्यापेक्षा वेगळा आहे शरीरापेक्षा, हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ते कळण्यासाठी एक सुंदर गोष्ट सांगितली की अगदी मला वाटतं नारायण माऊलींच्या प्रवचनामधली गोष्ट आहे. एका सद्गुरूंकडे 4 शिष्य होते आणि सगळ्यांना बरेच वर्ष ज्ञान दिल्यानंतर ते परत गुरुकुलात आपल्या घरी जाणार होते. तर ते म्हणाले की असं करा, आता शेवटची आता मी तुम्हाला एक परीक्षा घेतो, तुमची परीक्षा घेतो सांगितलं. आणि परीक्षा घेतो म्हणून त्याने सांगितलं की प्रत्येकाला एक पक्षी दिला आणि सांगितलं की अशा ठिकाणी जाऊन या पक्षाला मारा की कोणी त्याला पाहणार नाही, कोणी पाहत नाही, अशा ठिकाणी जाऊन मारा. आता ज्यांना हे सद्गुरूने काय केलं, सांगितलं ते कळत नाही तर गेले, कोण बघत नाही, काळोखात जाऊन मावर पडतात. पण एक शिष्य मात्र अगदी कुठे सगळीकडे जाऊन आला आणि परत आला. म्हणजे न पाहता असं पाहणं नाही असं कुठे होतच नाहीये. की म्हणाला की बाबा कोण नाही म्हणून एकांतात जाऊन पाहिलं, कोण पाहत नाही म्हणून ते बघायला गेलो तर मीच पाहतोय, मला कळायला लागलं, मला दिसत नाही. दुसरं बघायला कबूतर पण मला पाहत आहे, म्हणजे मी पण त्याला पाहतोय, तोही मला पाहतोय. मग न पाहणारा राहिला कुठे? कोण पाहता येत नसतं जगामध्ये, काहीच नाहीये. तिथे कुठेतरी पाहतच असतं कोणतरी. कळलं की नाही? आणि म्हणून मला कळलं की परत आलं तेव्हा ते सद्गुरू म्हणजे ह्याला हे कळलं ज्ञान की पाहणारा जो आहे ज्याला कळलं त्याचा परमार्थ सिद्ध झाला आणि ज्याला हे कळत नाही त्याचा परमार्थ पाण्यात. म्हणून पाहता पाहणे दूर सौर्य. पाहता पाहणे म्हणजे अशा ठिकाणी एकांतात बसून आपल्या ठिकाणी जी ईश्वरी शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीचा बोध घ्यायचा असतो. तिथे अतिशय नम्र होऊन कृतज्ञता होऊन त्या देवभावातून आपल्या ठिकाणी जी पाहणारी शक्ती आहे हा भावात पाहता आलं पाहिजे. म्हणून हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की तो हा श्री की जो श्रीहरी आहे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे काय, प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. ईश्वर आहे म्हणजेच हे जाणणारं तत्व आहे तेच ईश्वर आहे. प्रत्येक रूप परमेश्वराचं म्हटल्यानंतर आपल्या ठिकाणी पण ईश्वर आहे आणि समोर सुद्धा ईश्वर आहे. ईश्वरच ईश्वराला पाहतो असं पाहता आलं तर आनंदी आनंद आहे. पण ईश्वराला पाहतं तर ईश्वराला ईश्वर माहित नाही आणि समोर आहे तो ईश्वर तोही माहित नाही. मग ते पाहणं सगळं आपलं चुकीचं होतं. म्हणून आपल्याला एका बाजूनी आपण म्हणून जे आहोत ती ईश्वरी शक्ती आहे आणि ही ईश्वरी शक्तीची ओळख कुठे करायची? पाहण्यातून. पाहण्यातून ओळख धरावी लागते. पाहण्यातून म्हणजे काय पाहतोस, कसं पाहतोस, कुठे पाहतोस, त्यातून पाहणं आपल्याला कळतं. समोर खिडकीतून आपण जेव्हा बाहेर पाहतो त्या खिडकी पाहते की आपण पाहतो? आपण पाहतो. तसं आपल्या डोळ्याच्या खिडकीतून जो पाहणार आहे तो पाहतो. तर डोळे पाहतात की तो पाहणारा पाहतो? पाहणारा पाहतो. डोळे पाहत नाही. आतमध्ये जो पाहणारा बसलेला आहे त्या पाहणाऱ्याला आपण मन म्हणतो, जाणीव म्हणतो, वेगवेगळी नावं देतो. पण तो मुळात आहे पाहणारा. त्या पाहणाऱ्याला आपण पाहणारा कळत नाही तर तोच पाहणारा अशुद्ध होतो, त्याला म्हणतात मन. आणि त्या मनाच्या द्वारे म्हणजे आपल्या ठिकाणी जो मीपणा धारण केलेला आहे, निन्या दुर्गुण सद्गुणाचं जे गाठोडं म्हणून आपण आहोत त्या गाठोड्यातून पाहत असतो आणि त्यामुळे ईश्वर आपल्याला दिसत नाही. म्हणून परमेश्वराला पाहायचं असेल
तर किंवा ईश्वराला पाहायचं तर ईश्वर होऊन ईश्वराला पाहत आहे. नुसतं मी ईश्वराला मला प्रभूंचं दर्शन होईल आणि मग साक्षात्कारासाठी समोर उभा राहील असा परमेश्वर उभा राहत नाही. आपल्याला आपण स्वतः ईश्वर झाल्याशिवाय आपल्या ठिकाणी ईश्वरत्वाचा आपल्याला अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून पहिलीच जर सुधारायचं आपल्याला असेल तर आपणच आपल्याला सुधारलं पाहिजे. आपल्या भावना ह्या निर्मळ असल्या पाहिजेत. द्वेष भावना, दुजेपणा ह्या आपल्याकडनं बाजूला झाल्या पाहिजेत. महाराज नेहमी सांगायचे सगळ्यात वाईट काय आहे? दुजेपण. दुजेपण म्हणजे मी आणि तू, हा जो दुजेपण आहे आपल्याकडे, त्याच्यातून आपण चांगल्या किंवा वाईट भावनेतून चांगले किंवा वाईट संबंध असतात. बघा तुम्ही सासू आणि सून, पूर्वीपासूनचा काळ असला की आपण म्हणतो सासू सुनेला पटत नाही असं म्हणतात. म्हणजे पाहणं चुकलेलं आहे, संस्कारच आहे. तर सासू वाईट आहे सून वाईट आहे हा प्रकारच नसतो, दोघांचं पाहणंच चुकीचं होतं. तिथे मग संस्कार आलेले आहेत की सासू छळते की सून उद्धट असते असा काहीतरी गोष्टी पाहणं जेव्हा होतं आणि तिथे भांडण तट्टे होतात. मुलगी आणि आई किती भांडली तरी चांगलीच असते ना, पण सासू आणि सून भांडली तर कधी चांगली होत नाही. ती दोष दाखवतच बसते आणि तिथे सुधारणा होतच नाही. आणि म्हणून नुसत्या वेळी आणि भोपळ्याचं नातं असं म्हटलं जातं ना आपल्याकडे. दुजेपण हा वेळी आणि भोपळा असतो, कुठे कोणाला कापेल त्याचं दृष्टी असते. आणि ती पाहण्याची दृष्टी आपल्याला बदलली पाहिजे. आणि ती पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठीच आपल्याला हे पाहायचं कसं, संत सांगतात कसं पाहायचं. तुला स्वतःला पाह. तू स्वतःचं काय, तुला ना रूप आहे, रंग आहे, गंध आहे, काही नाही, असा तू आहेस. तो हा म्हणजे काय, जे देवा नाही रूप, देवा नाही गुण, देवा नाही गाव, कुठे काही असं ज्यावेळेस दुसऱ्या बाजूने म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, त्यावेळेस तेच म्हणतायत. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोणा. देव कुठे तुझ्या ठिकाणी आहे, तू कुठे बघतोयस. पण लोक काशी यात्रा, पंढरी, पंढरपूर विठ्ठल सगळे धावत असतात ना, 4 धाम 8 धाम सगळे करतात आणि सगळे थकून गपचूप असतात. घरी आल्यावर आपल्या अर्धा जीव झालेला असतो, थकलेले असतात, काहीच होत नाही, देव भेटत नाही, पण तब्येत बिघडलेली असते. बघा तुम्ही आता हिमालयात तुम्हाला जाणारे लोक आहेत भरपूर. तुमचं पुढे हिमालयात काय बद्रिकेश्वर वगैरे किंवा आणखीन हिमालय आपल्या 4 धाम आणखीन ती आपली डोंगरावर चढणारी देवी वैष्णव देवीला गेल्याशिवाय बरं वाटत नाही. त्यांना चढताना दम लागतो आणि डोंगरावर चढताना मग घोड्यावर बसतात. घोड्यावर बसल्यानंतर परत उतरल्यावर चालता येत नाही. जिथे सवय नाही तिथे जाऊन तुम्ही देवी कुठे भेटते. शेवटी आपल्या देवाकडेच लक्ष असतं. हे पाय दुखतो, दाव दुखताय, सगळं तिथेच लक्ष असतं. घरात बसा ना. महाराजांनी तो प्रवचन सांगितलं होतं. महाराज पण गेले होते सगळे महाराजांना घेऊन आणि सगळे म्हणाले डोंगरात जायचं. महाराज डोंगरवर बघला, तुम्हीच आम्ही खाली वैष्णव तिथे नमस्कार करतो. खाली पण तेवढे म्हणाय, वरती कशात झालं इथे आहे ना. आपल्याला ही पाहण्याची दृष्टी नाहीये. आपल्याला वाटत नाही वर गेल्याशिवाय देवी भेटणार नाही. आपल्या मनामध्ये ज्या सद्भावना आहे, आपल्या मनामध्ये सर्वत्र ईश्वरत्वाची जेव्हा ही भावना असते त्या तुम्हाला तो ईश्वराची आपली गाठ झालेली असते. आणि इथे आपलं पाहणं सुधारलं झालं पाहिजे. म्हणून नुसतं पाहणं कसं सुधारायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ह्या पाहण्यातून जीवनाकडे पाहायला लागलं की ते देवदर्शन आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. प्रत्येक भूत म्हणजे प्रगट झालेलं रूप. भूत नाही, कोकणातल्या माणसं वाटत जे जे भेटे भूतारे बाबरे भूत दिसला की तो भगवंत. भूत म्हणजे प्रगट झालेले. भूत याचा अर्थ मग संस्कृतमधला शब्द आहे भूत म्हणजे प्रगट झालेलं. आपल्या कोकणातल्या माणसांना जे जे भेटे भूतारे बाबरे भूत आहेत आपल्याकडे भरपूर म्हणतो. बघा कोकणी माणसाला भूत कुठे ते दिसलेलं असेल तर तो कोकणातला नेहमी जाणार असेल ना, तर नेहमी भूत आहे, भूत आहे. ज्ञानेश्वर तसं नाही सांगा. ज्ञानेश्वर म्हणाल जे जे दिसतंय ते भगवंत आहे हे लक्षात घे. तिथे ती ईश्वरी शक्ती आहे, ते ईश्वराचं परमेश्वराचं रूप आहे हे स्वतःला सांग. आता हे ओळखायचं करायचं कसं? आपण आपल्याला सांगत राहिलं पाहिजे. समोर जे दिसतं ते ईश्वराचं रूप आहे. आपण म्हणून जे आहे ते ईश्वराचं रूप आहे. म्हणून तिथे जो सर्वांचं भलं व्हावं म्हणतात ते तिथे तो बोध येतो. त्याशिवाय तो बोध येणार नाही. सर्वांचं भलं व्हावं कधी वाटेल? आपलं मन शुद्ध झालं तरच वाटेल. आपण अगदी आपल्या आवडीचा माणसंच म्हणतो ह्याचं भलं होतं, त्याचं भलं होतं, त्याचं त्याच बरं भांडणारा माणूस भेटला, पैसे घेतलेला माणूस भेटला, ह्याचं कसलं भलं, जाऊ ह्याला बाजूला कर असं होतं. पण इथे तो कसाही वागो त्याचं प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याकडे ही भावना नाही आहे कारण आपल्याकडे देहभाव आहे.
आणि देहभावाचं लक्षण म्हणजे दुजेपण आहे. दुजेपणामध्ये आपल्याला असूया आणि तिरस्कार ह्या दोन गोष्टीचा आपण ज्याच्याशी पटत नाही त्याच्या आपण आपल्याला त्याचं आम्ही म्हणत नाही त्याचं वाईट व्हावं असं आपल्याला आजकाल जीवन तिथं आल्यानंतर म्हणतात, आधी म्हणत नव्हते. आपल्याला समजा एखाद्याचं पटत नाही तर आपण नाही पटत, पण अरे पटत नाही म्हणजे पण मी झाडे बघतच नाही. अरे बघत नाही का, मनात तिरस्कार आहे म्हणून बघत नाहीस. तिरस्कार सूक्ष्म रूपाने असतो. त्यावेळेस ज्याच्याशी पटत नाही की ज्याच्याशी भांडण झालंय की ज्याच्याबद्दल आपल्याला वेड्या वाकडं काहीतरी घडलेलं असतं, तो खिळा पकडून आपण तसं पाहत नाही, आपण त्याच दृष्टीने पाहतो. अरे ती ईश्वरी शक्ती आहे, कधी लक्षात येणं तुला. साधकाला आपल्या ठिकाणी असलेली असूयाही बाजूला करता आली पाहिजे आणि तिरस्कारही बाजूला करता आला पाहिजे. तिथे तुझे पण बाजूला होते पाहणं म्हणजे जितका अभ्यास ज्यावेळा आपण करायला लागतो आपल्या स्वतःचा. कारण मी नेहमी सांगतो, जगाला सुधारायचं नाही, आपण आपल्याला सुधारायचंय. आपण आपल्याला सुधारतो ही खरी सद्गुरू सेवा आहे, सगळ्यात मोठी सद्गुरू सेवा. लोकांना असं वाटतं जगाला सुधारलं की अरे स्वतःच आपण सुधारलं नाही तर जगाला काय सुधारणार. जगाला कधी सुधारायचं असतं, आपण सुधारतो तेव्हा जग सुधरेल. पण आपण न सुधारता जगाला सुधार. मी अज्ञानी अन्नाडी आणि मी सगळ्यांना तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तू हे हो ते हो सांगत बसो आणि शिकवायला का आपण शिकवू शकत नाही. अशा पद्धतीने होत नाही. आपल्याला आपण शिकवून आपण ते करून दुसऱ्यांना ते सांगायचं असतं आणि त्यावेळेला खऱ्या गोष्टीने फरक पडत असतो. म्हणून निरीक्षण परीक्षण म्हणून आपण नेहमीच एक सांगतो, स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं. जगाचं करतो आपण. खरा साधक हा स्वतःचं निरीक्षण परीक्षण करतो. त्यामुळे खरा साधक हा जो स्वतःचं निरीक्षण परीक्षण करतो, त्यामुळे त्या निरीक्षण परीक्षणातून आपल्याला आपले चुका आपले दोष कळतात. सुरुवातीला कळत नाही, लक्षात ठेवा. सुरुवातीला आपल्याला आपले दोष कळत नसतात. आपल्याला आपण करतो चांगलंच करतो असं वाटतं. पण जेव्हा वेगळेपणाने आपण आपल्याकडे संध्याकाळी एकदा एकांतात बघा आपण आज कसे कसे वागलो कोणाकोणाशी, आणि त्यावेळेला आपल्याला कारण दुसऱ्याच्या चुका करताना दुसऱ्याकडे आपण बरोबर पाहतो, पण आपल्या स्वतःकडे पाहताना आपण चांगलेच आहोत या पद्धतीने आपलं वागणं चुकलं आहे बा, हे चुकलं आहे बरोबर आहे कळत नाही. म्हणून ज्यावेळेला आपण शांतपणे या विचार करून पाहायला लागतो तेव्हा कळतं की हे चुकलं आहे. म्हणजे चुकलं आहे तर आपल्याला सुधारला. म्हणजे इथे आपली सुधारणा करण्यासाठी स्वतःचं निरीक्षण केलं आणि स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. म्हणून नुसतं पाहावे आपण जे आपण या ज्ञान म्हणजे काय हे सर्वांगाने आपल्याला पाहता. प्रत्येक रूपाला पाहताना ती ईश्वरी शक्तीच आहे. इथे आपल्या मनात शंकाच असता कामा नये, पण ती पाहतच नाही. ते शंका अशंका बाजूला झाली. रोज आता सकाळी उठल्या उठल्या बघा प्रत्येक रूप आहे ईश्वराचं. मनात सांगा घरातला प्रत्येक म्हणून ईश्वराचं रूप आहे. बघा तुम्ही सगळ्यांकडे बघायला शांत बसाल, काहीच बोलणार नाही. समोरचा कसाही बोलला तुम्ही मनात म्हणा ईश्वराचं रूप आहे, ईश्वराचं रूप आहे. अजिबात वाद विवाद काहीच होणार नाही. सगळ्या आनंदाने हसून खेळून राहू शकतात. पण ते पकडण्यासाठी आपल्याला ती सवय करावी लागते. सवय नाही आहे आपल्याला सवयी म्हणजे डायरेक्ट रिॲक्ट होण्याची सवय. असा बोलला मी असं बोलतो एवढंच आपण सांगतो. आता परिवर्तन तो कसाही बोलू मी शांतपणे पाहणार, ईश्वराचं रूप आहे म्हणून पाहणार. ह्या अंगाने पाहायचा प्रयत्न करा. आपोआप हळूहळू सवयला एका दिवसाचं काम होणार नाही. कारण सवय ही अनेक वेळा केल्यानंतर लागते. कारण सवय हा अंतर्मनाचा स्वभाव आहे. मग अंतर्मनात हे बोललं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे आणि ही ईश्वरी शक्ती आहे म्हणून त्या प्रत्येक रूपाचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, सर्व सुखात राहिले पाहिजे, सर्वांना आनंद मिळाला पाहिजे, सगळ्यांना ऐश्वर्य मिळालं पाहिजे. कधी होईल ज्या वेळेला. म्हणून सद्गुरू प्रार्थना म्हणतात ती ह्या भावातून म्हणतात. आपण आपल्याला फायद्यासाठी काय होईल त्यासाठी प्रार्थना म्हणतो की नाही. असं मला घर हवं म्हणून सगळ्यांना मिळू दे म्हणतो, पण सगळ्यांना मला मिळाल्यानंतर काय होईल. एकदा मला आठवत आम्ही अभ्यास करत होतो त्या एका माणसानं सांगितलं होय तुमची असंच त्यांनी सांगितलं होतं की डुकले साहेबांचा अभ्यास वर्ग होता. त्यावेळेला डुकले सांगितलं की सगळ्यांना मिळावं म्हणून ही प्रार्थना आहे महाराजांची. अशी प्रार्थना तुम्ही ज्या दुसऱ्यांसाठी मागा त्यावेळेला ते तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही म्हणा. तर थोड्या दिवसाला एक माणूस आला तो म्हणाले तुमच्या प्रार्थनेत काय खरं नाही. तर का तो म्हणतो मला प्रमोशन हवं होतं. प्रमोशन हवं असतं ना माणसाला, नोकरी करणं माणसाला जास्त आनंद कशात प्रमोशनमध्ये. तर तुम्ही म्हणायचो सर्वांना प्रमोशन म्हणजे सर्वांना, आणि सगळ्यांना प्रमोशन मलाच नाही प्रमोशन मिळालं. म्हणजे सगळ्यांना मिळालं तर खुश व्हायला पाहिजे ना. तू प्रार्थना कशाला म्हणतो. सगळ्यांचा सुखात सुखी व्हावे म्हणून प्रार्थना म्हणतो ना. पण
सर्व सुखी झाले म्हणून हा सुखी नाही, मला नाही मिळालं म्हणून हा दुःखी आहे. आपली भावना अशी असते. महाराजांची भावना वेगळी आहे. महाराजांची भावना सर्व सुखी झाले पाहिजे आणि कोणीही सुखी झालं की महाराज सुखी, म्हणजे समोरच्याचं सुख पाहून आपण सुखी झालं पाहिजे. ही आपली भावना परिवर्तन व्हायला आपली दृष्टी आपल्याला बदलता आली पाहिजे की सर्व सृष्टी ही एकाच परमेश्वराची रूप आहेत की एकच परमेश्वराचं रूप आहे. ह्या भावामध्ये पुन्हा पुन्हा पाहिलं म्हणून परमार्थ सिद्ध करण्यासाठी पाहणं सुधारायचं. प्रत्येक मुलाकडे पाहतो की नाही आपण, बघा आता लहान कोंबडीचं पिल्लू दिलं किती मस्त वाटतं की नाही, असं तुरु तुरु पळतं, छान वाटतं. तिथे म्हणू शकतो ईश्वर आहे. पण जरा मोठी झाल्यावर काय म्हणतो, भावना आपली वेगळी होते ना. आज रविवार आहे, चला. म्हणजे पाहण्याची दृष्टी कशी आहे ती बघा. ती दृष्टी आपल्याला बदल ईश्वर आहे, ईश्वर आहे. आता पुढचा भाग काय करायचं तुम्ही ठरवायचं. पण प्रत्येक ठिकाणी पाहताना माणसाने माणसाकडे पाहताना तिथे ईश्वरी शक्तीच आहे. म्हणजे प्रत्येकाचं भलंच व्हावं ही सहज भावना जेव्हा आपल्याला निर्माण व्हायला लागते तेव्हा ती खरी विश्व प्रार्थना सुरू झाली म्हणून सांगतो. सर्व विश्व सुखी व्हावं, सर्व जग सुखी व्हावं. आपण जेव्हा म्हणतो तर जगातला प्रत्येक माणूस, आधी मानवी जग, नंतर प्रत्येक प्राणी मातांचं जग, मानवी जग तर आज आता लढाया मारामाऱ्या करतात. बाकी पशुपक्ष्यांना पण किती हाल आहेत. माणसं एवढी मेली, बॉम्ब वर्षा होत आहे, तिथे प्राणी मात्र किती मरत असतील ते काही पेपरात येत नाही, कारण त्यांना पडलं नाही किती प्राणी मेले आणि किती पक्षी मेले. माणसं मेली एवढं बघतात ते, पण का शत्रुपक्ष माणसं मेले हे खुश, तो बॉम्ब टाकतो. आणि कोणाचं मेल्यांदा हा दुःख एवढे लाख रुपयाचा बॉम्ब टाकून पडायला ना माणसं मेली नाही. म्हणजे ही जी दृष्टी आहे आपल्याकडे तुझेपणा ती आपल्याला बदलता आली पाहिजे की सर्वांचं खरोखर भलं झालं पाहिजे. कारण सर्व रूप ही एकाच परमेश्वराची आहे आणि ती पाहण्याची दृष्टी सर्व. म्हणजे नुसतं नामस्मरण म्हणजे काय, प्रत्येक रूपाकडे पाहणे हा ईश्वर आहे, हा ईश्वर आहे, ईश्वर किंवा देव आहे. सोप्या भाषेत जे जे दिसेल तिथे तो देवच आहे. आणि कोण पाहतं तर देवच पाहतो. मी पण नाही आणि तू पण नाही, आहे ते एकच तत्व. आणि त्याला म्हणतात देव दिव्य दृष्टी. आणि या दिव्य दृष्टीतून आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा पाहणं होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने सद्गुरूंनी आपल्याला जो देव दाखवला आहे तो देव आपल्याला लक्षात येईल. नेमका देव कुठे आहे. देव हा सर्वांमध्ये आहे आणि तो सर्वांमध्ये असलेल्या देवाला देव होऊन पाहता आलं पाहिजे. आणि त्यावेळेला खरा परमार्थ सिद्ध होतो. आणि असा हा परमार्थ सर्वांचा सिद्ध हो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.